झी 24 तास एक पाऊल पुढे। लठ्ठपणा हे काही आजाराचे मूळ रूट असते। कोलेस्ट्रॉल वाढवायचे, हाय ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम, हार्मोनल इम्बॅलन्स, गर्भ नाही राहायचे, हे सगळे जे तक्रारी असतात त्यांच्या मूळ कारणामध्ये लठ्ठपणा असते। आता मी सांगते असे घरगुती उपचार पहिल्यांदा तुम्हाला करायचे आहे 10 दिवसाचा उपवास। 2 महिन्यात एकदा 10 दिवस हा उपवास करा। ह्याच्यामध्ये पहिला दिवस सुंठाच्या पाणी, जेव्हा जेव्हा भूक लागली तेव्हा हे सुंठाचे पाणी घ्या पहिला दिवस। नंतर 5 दिवस पर्यंत मूग आणि भाज्याचे सूप घ्या। मुगाला भिजवून आणि त्याच्यामध्ये भाजी टाकून उकळून मसाला वगैरे टाकून ते जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागली तेव्हा तेव्हा फक्त हे मूग आणि भाज्याचे सूपच घ्या। त्याच्यानंतर जे 4 दिवस असतात त्यावेळी मूग आणि भाज्या सॉलिड फॉर्ममध्ये, म्हणजे सूप नाही पण मुगाच्या घवणे किंवा भाज्या असं सगळं सॉलिड फॉर्ममध्ये घ्या, पण फक्त मूग आणि भाज्याच पुढचे 4 दिवस घ्या। तसं 10 दिवसाचे उपवास केल्यानंतर फर्दर 2 महिन्यापर्यंत हे मी जी पथ्य सांगते फक्त तेच पथ्य घ्या। त्याच्यामध्ये तेलकट, गव्हाचे पदार्थ, दही, आंबवलेले पदार्थ आणि मटण नाही खायचे। त्याच्यानंतर जेवणात 60% भाज्या, म्हणजे 2 वाटी भरून भाज्या घ्या। 30% प्रोटीन्सचे पदार्थ, म्हणजे की 1 वाटी भरून डाळ वगैरे घ्या आणि फक्त 10% कार्बोहायड्रेट्स घ्यायचे। त्याच्यामध्ये तांदळ, ज्वारी, नाचणी किंवा बाजरीची भाकरी घेऊ शकतात, पण गव्हाची चपाती अजिबात घेऊ नको। हे 2 महिन्यापर्यंत करून हे सगळं जे मी प्रोग्राम सांगितलं आहे ते तुम्ही एव्हरी 2 मंथ रिपीट करा। हे मी जी घरगुती उपाय सांगते ते तुम्ही रोजच करा। त्याच्यामध्ये घ्यायचे आहे 1 मोठा चमचा भरून जव म्हणजे बार्ली, त्याच्यात टाका 3 कोकम, 3 ग्लास पाणी आणि हे सगळं मिसळून कुकरमध्ये शिजवून घ्या। त्याला बरोबर गाळून त्याच्या अर्धा सकाळी आणि अर्धा संध्याकाळी प्यायचे। जेव्हा तुम्ही सकाळी अर्धा ग्लास त्याच्यामधून अर्धा पिणार त्यावेळी त्याच्यात 1 चमचा भरून जिराचे पावडर, 1 छोटी चमच भरून बडीशेप पावडर, पाव चमच ओवा पावडर आणि 1 चिमूटभर हिंगच्या चूर्ण टाकून दिवसातून 2 वेळा ते घ्या। या प्रकारचे घरगुती उपाय आणि पथ्य आणि उपवास करणार तर मी माझ्या स्वतःचे अनुभवनी बघितलं आहेत की एव्हरी मंथ 1 ते 2 किलो वजन तुमचे कमी होणारच। झी 24 तास एक पाऊल पुढे।